आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरचे पेट एंट्रन्स ॲप्लिकेशन कसे करायचे। या पेट एंट्रन्स ॲप्लिकेशनसाठी आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे, ज्याच्यामध्ये आधार कार्ड नंबर पाहिजे आपल्याला, त्यानंतर TYBSc मार्कलिस्ट, MSc सेकंड इयरचं मार्कलिस्ट, कास्ट सर्टिफिकेट जर असेल कास्टमध्ये तर ते सर्टिफिकेट इथे लागणार आहे, ते ऑप्शनल आहे, ते कंपल्सरी नाही आहे। त्यानंतर ईमेल ID, मोबाईल नंबर आणि पेमेंटसाठी कार्ड किंवा UPI ID लागणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे शिवाजी युनिव्हर्सिटीचं पोर्टल आहे त्याच्यावर आपण अकाउंट कसं क्रिएट करायचं। त्यानंतर पाहणार आहोत पर्सनल डिटेल्स ॲड कसे करायचे किंवा त्याबरोबर पर्सनल डिटेल्स बरोबर अदर डिटेल्स ॲड कसे करायचे। त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर हे 15 KB पेक्षा कमी पाहिजे, ते कॉम्प्रेस करून कसे अपलोड करायचे। त्यानंतर पाहणार आहोत ॲड्रेस डिटेल्स ॲड कसे करायचे, सब्जेक्ट्सला अप्लाय कसे करायचे, पेमेंट ऑनलाईन कसे करायचे, त्यानंतर पेमेंट केल्यानंतर प्रिंट रिसिप्ट कशी डाउनलोड करायची आणि आपण जो फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे त्याची प्रिंट कशी काढायची। तर हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायचे, गुगलवर जायचे, ज्याच्यामध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी PhD ॲडमिशन हे आपल्याला सर्च करायचे। तर यावर्षी 2025-26 साठी हे वॅकन्सी इथे निघालेले आहेत। पेट एंट्रन्स एक्झामिनेशन ही आयोजित केलेली आहे, त्यासाठी इथे आपल्याला सेकंड ऑप्शन PhD ॲडमिशन 2025-26 वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर असा इंटरफेस येईल ज्याच्यामध्ये PhD ॲडमिशन 2025-26 इथं आपल्याला दिसेल। मी स्क्रॉल डाऊन करतो तर इथं पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला दिसेल, हे प्रॉस्पेक्टस आहे, PhD इंटेक कॅपॅसिटी आहे, त्याच्यानंतर हे जे नोटिफिकेशन आहे ते पूर्ण आपल्याला इथं दिसेल, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आहेत। बाकीचे सगळे जनरल इन्स्ट्रक्शन PhD एंट्रन्स टेस्टचे आहेत, हे सगळं काही आपल्याला इथं डिटेल भेटेल। तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, ॲप्लिकेशन करणार आहोत, त्यासाठी आपल्याला क्लिक हिअर टू अप्लाय फॉर PhD एंट्रन्स 2025-26 वर आपल्याला क्लिक करायचं। ओपन केल्यानंतर हा असा विंडोज ओपन होईल। तर ओपन विंडोमध्ये इथे आपल्याला जर पाहू शकतो आपलं ऑलरेडी लॉग इन असेल तर आपण इथं ईमेल ID आणि पासवर्ड आणि कॅप्चा हा एंटर करून लॉग इन करू शकतो। आपण जर न्यू असेल तर आपण इथं न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचे। त्यानंतर आपल्याला इथं असा इंटरफेस येईल ज्याच्यामध्ये आपल्याला ईमेल ID व्हेरिफिकेशन हे करावं लागणार। पहिल्यांदा ईमेल व्हेरिफिकेशन आणि नंतर मोबाईल व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे। त्यासाठी इथं पहिल्यांदा आपण ईमेल ID आपल्याला इथे टाकायचं आहे आणि सेंड व्हेरिफिकेशन करायचं आहे। त्यानंतर आपण काय करायचं, जो ईमेलवर OTP येईल तो इथं एंटर करायचा आहे आणि ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे ईमेल व्हेरिफिकेशनची। तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथं ईमेल इथं ॲड करतो। ईमेल ॲड केल्यानंतर सेंड व्हेरिफिकेशन OTP इथं आपल्याला एकदा क्लिक करायचं। ज्यावेळी ईमेल आपण टाकतो त्यानंतर आपल्याला सेंड व्हेरिफिकेशन OTP याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तो 3 मिनिटाच्या आत आपल्याला इथे OTP इथं एंटर करायचं। तो इथं OTP आपण एंटर करून कन्फर्म OTP अँड नेक्स्टवर क्लिक करायचं। तर मी हे सगळं एंटर करतो, कन्फर्म OTP इथं OTP एंटर करून इथं कन्फर्म OTP अँड नेक्स्टवर क्लिक करतो। तर आपली इथं ईमेल व्हेरिफिकेशन हे कंप्लीट झालेले आणि त्यानंतर पुढची स्टेप येते ज्याच्यामध्ये मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन ही स्टेप येते। इथं आपल्याला मोबाईल नंबर ॲड करायचा आहे आणि सेंड व्हेरिफिकेशन OTPवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं केल्यानंतर आपला OTP आपल्या मोबाईलवर येईल। तर इथं आपण ओके करायचं, हा डायलॉग बॉक्स ओपन होईल ज्याच्यामध्ये ओकेवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला मोबाईल नंबरवर जो OTP आला आहे तो इथं टाकायचा आणि कन्फर्म OTP आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। तर इथं आपलं मोबाईल व्हेरिफिकेशन पण सुद्धा कंप्लीट झालेलं आहे। मोबाईल व्हेरिफिकेशन नंबर हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाईड सक्सेसफुली असा इथं डायलॉग बॉक्स ओपन झाला आहे, त्याला ओकेवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हा पुढचा विंडो ओपन होईल की ज्याच्यामध्ये आपलं पासवर्ड जो आहे अकाउंटचा तो आपल्याला इथं सेट करायचा आहे। तर नॉर्मल 8 डिजिटमध्ये लॉवर केस इथं दिलेले पासवर्ड मस्ट कंटेन लॉवर केस, अप्पर केस, स्पेशल कॅरेक्टर्स हे सगळं कंबाईन करून 1 7 ते 8 कॅरेक्टरचा आपल्याला इथं पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि 2 वेळा पासवर्ड टाकायचा आहे। एकदा पासवर्ड टाकून कन्फर्म पासवर्ड करायचा आहे, ओके। तो टाकल्यानंतर आपल्याला त्या सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपला ईमेल ID हा युजरनेम असेल आणि पासवर्ड हा जो आहे हा आपण तयार केलेला असेल आणि हा एका नोटबुकमध्ये आपल्याला लिहून ठेवायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे। तर ह्या सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर असा इथं डायलॉग बॉक्स ओपन होईल ज्याच्यामध्ये युअर रजिस्ट्रेशन कंप्लीटेड सक्सेसफुली तर असं ऑप्शन येईल। इथे विंडोज दिसेल, डायलॉग बॉक्समध्ये माहिती भेटेल। तर तिथं सिम्पली आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे। ओकेवर क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा एकदा स्टुडंट लॉग इन पेजवर येऊ, ज्याच्यामध्ये आपल्याला ईमेल ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, इथं जो कॅप्चा आलेला आहे तो एंटर कॅप्चा इथं टाकायचा, 7957 इथं टाकायचा आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे। तर लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल। हे डॅशबोर्ड आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर PhD ॲप्लिकेशनसाठी की ज्याच्यामध्ये आपल्याला फिलअप ह्या 3 स्टेप कंप्लीट करायच्या आहे। फॉर्म फिलअप स्टेटस इथं आपल्याला दिसेल ज्याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन, फोटो अँड सिग्नेचर, ॲड्रेस आणि अप्लाय फॉर प्रोग्राम ह्या 4 स्टेप्स कंप्लीट करायच्या आहेत। त्याच्यानंतर पेमेंट स्टेटस अँड रिसिप्ट आपल्याला इथं दिसेल
आणि प्रोग्राम अँड सब्जेक्ट पेमेंट स्टॅटस हे सगळं काही इथं दिसेल. तर त्यासाठी हा डॅशबोर्ड आहे. त्यानंतर आपल्याला जायचं आहे प्रोफाईलवर. तर प्रोफाईलवर गेल्यानंतर आपल्याला इथं दिसेल पर्सनल, फोटो आणि ॲड्रेस ह्या 3 स्टेप्स आहेत प्रोफाईलमध्ये. ह्या 3 स्टेप्स इथे आपण कंप्लीट करायचे आहेत. तर पर्सनलमध्ये पर्सनल डिटेल्स आणि अदर इन्फॉर्मेशन असे 2 पार्ट केलेले आहेत. तर पर्सनल डिटेल्समध्ये इथं लास्ट नेम, सरनेम आपल्याला टाकायचे, फर्स्ट नेम इथं ॲड करायचे आणि इथे लास्ट मिडल नेम इथं टाकायचं आहे. त्यानंतर फुल नेम आपलं इथं एंटर करायचं आहे. त्यानंतर मदर्स नेम, आईचं नाव, नंतर फादर्स किंवा हजबंडचं नाव जे काय असेल ते इथं एंटर करायचं आहे. डेट ऑफ बर्थ इथं सिलेक्ट करायचे, जेंडर सिलेक्ट करायचे, मेल फिमेल, मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे, मॅरिटल स्टेटस इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, सिंगल, मॅरिड जे काय असेल ते. त्यानंतर स्टुडंट कॅटेगरी आपल्याला इथं सिलेक्ट करायचे, रिझर्व असेल तर रिझर्व आणि काय असेल ओपन असेल तर ओपन कॅटेगरी. त्याच्यानंतर रिझर्व कॅटेगरी असेल तर आपल्याला तिथलं सिलेक्ट करायचे, OBC, SC, ST जे काय असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचे. आणि जर ते असेल तर आपल्याला इथं चूज फाईल हे आपल्याला सिलेक्ट करायचे. जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते आपल्याला इथं अपलोड करायचे. आता ही कास्ट सर्टिफिकेट असेल तरीसुद्धा आपण ॲप्लाय करू शकतो किंवा जर त्यासाठी ॲप्लाय केलं असेल तर टोकन नंबर असेल तर ते सुद्धा वापरून आपण इथं ॲप्लाय करू शकतो. परंतु ते कास्ट सर्टिफिकेट ॲडमिशनच्या वेळेस हे कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी तर सिलेक्ट करायची, इंडियन. त्यानंतर वॉर्ड ऑफ एक्स सर्व्हिसमॅन जर असेल तर येस करायचं, नाही तर नो. फिजिकली हँडिकॅप्ड जर असेल, चॅलेंज तर दिव्यांग असेल तर येस और नो, जर असेल तर येस करायचं, नसेल तर नो. ईमेल ID इथं ॲटोमॅटिक रिफ्लेक्ट होईल. आधार नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे जो काय असेल तो. त्याच्यानंतर अनाथ असेल तर इथं येस करायचं किंवा नो. ओके. तर हेच पर्सनल इन्फॉर्मेशन सगळी माहिती फिलअप करायची. तर मी ही सगळी पर्सनल माहिती इथं फिलअप करून घेतो. ही माझी पर्सनल माहिती इथं फिलअप केलेली आहे. आणि फिलअप केल्यानंतर आपल्याला काय जायचं आहे, सेकंड अदर इन्फॉर्मेशन. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये हा पर्सनलचा पार्ट आहे आणि त्याचबरोबर इथं अदर इन्फॉर्मेशनचा पार्ट आहे. तर अदर इन्फॉर्मेशनसाठी इथं कोर्सेस आपल्याला बघायचे आहे. ओके. कोणत्या कोर्ससाठी आपण हे करतो आहे, सेंटर फॉर एंट्रन्स एक्झामिनेशन, कोणत्या सेंटर परीक्षेसाठी आपण घेणार आहेत ते. त्यानंतर MPhil पास असेल तर येस करायचं, नसेल तर नो. सेट पास असेल तर येस करायचं, नसेल तर नो. सेम स्लेटसाठी, गेटसाठी आणि UGC SRF आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. ओके. त्यानंतर नेट एक्झामसाठी सुद्धा त्या पद्धतीनं सिलेक्ट करायचे. जर पास असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर इथं डिटेल्स ऑफ अंडर ग्रॅज्युएट UG एक्झामिनेशन, ज्याच्यामध्ये कॉलेजचं किंवा इन्स्टिट्यूटचं नाव, जिथं आपली UG म्हणजे BSc झालेलं आहे ते कॉलेजचं नाव किंवा इन्स्टिट्यूटचं नेम इथं टाकायचं आहे. युनिव्हर्सिटी कोणत्या युनिव्हर्सिटी अंडर ते ॲफिलेटेड कॉलेज आहे ते इथं एंटर करायचं आहे, टाईप करायचं आहे. त्यानंतर एक्झामिनेशन कोणती पास झालो ते आपण इथं टाकायचे, प्रिव्हियस एक्झामिनेशन UGची. त्यानंतर सब्जेक्ट ऑफर्ड, सब्जेक्ट्स कोणते कोणते होते ते इथं टाकायचं आहे. जो TYसाठी जो आपला मेन सब्जेक्ट होता तो इथं टाईप करायचा आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग, कोणते इयर आपलं अंडर ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते इथे टाकायचं आहे. सीट नंबर इथे टाकायचं आहे, त्या वर्षाचं जे फायनल मार्क लिस्ट असेल ते, आणि पर्सेंटेज जे असेल ते आपल्याला इथं टाकायचं आहे. तर हे सगळं टाकल्यानंतर आपण काय करणार आहे, सेव्ह करायचं आहे आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. तर ही सगळी मी माहिती फिलअप करतो आणि ही माहिती पूर्ण फिलअप केलेली आहे. कोर्सेस आपण PADसाठी अप्लाय करतो आहे. ओके. सेंटर आपण कोल्हापूर घेतलेलं आहे एक्झामिनेशनसाठी. तर MPhil नाही आहे, सेट नाही आहे, स्लेट नाही आहे, गेट नाही आहे, UGC SRF GRF नाही आहे, नेट नाही आहे. तर ही सगळी माहिती आपण फिलअप केलेली आहे. सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर सर डायलॉग बॉक्स ओपन होईल. ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर पुढचा फोटोचा ऑप्शन येईल की ज्याच्यामध्ये आपल्याला फोटो आणि सिग्नेचर ही इथे अपलोड करायचे. आता याच्यामध्ये फोटो आणि सिग्नेचरची साईज ही 15 KB कमी पाहिजे आणि त्याची जो फॉर्मॅट आहे तो JPG फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे आणि तो फोटो रिसेंट असला पाहिजे. तर ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं ऑलरेडी मी फोटो घेतलेले आहेत परंतु त्याची साईज जास्त आहे, ती आपल्याला 15 KB कमी पाहिजे. त्यासाठी आपण सिंपल गुगलवर जाणार आहे, कॉम्प्रेस इमेज अप टू 15 KB. तर इथं PI7 इमेज टूल हे इथं आलेलं आहे. तर हे डायरेक्टली आपण सर्च करून सुद्धा आपण घेऊ शकतो. तर याच्यावर क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर P7 इमेज टूलवर सिलेक्ट इमेज करायचे. तर इमेज सिलेक्ट केले आणि साईज आपल्या किती KB पाहिजे, कितीपर्यंत पाहिजे ते इथे टाकायचे आणि कॉम्प्रेसवर क्लिक करायचे. तर हे कॉम्प्रेस मी करून घेतो आणि कॉम्प्रेस केल्यानंतर इथं हे जो आपला आहे इमेज ती इथं कॉम्प्रेस झाले 14 KB झाले. तर इथं
डाउनलोडचं ऑप्शन येईल, डाउनलोड करून घ्यायचे. फोटो आणि सिग्नेचर अशा पद्धतीने कॉम्प्रेस करून घ्यायचे ज्याची साईज 15 KB पेक्षा कमी पाहिजे. ते झाल्यानंतर आपल्याला इथं चूज फाईल करून ते चूज करून सिलेक्ट करायचे आणि नंतर अपलोड बटनवर अपलोड फोटोवर क्लिक करायचे आणि फोटो अपलोड करायचे. तसंच आपल्याला काय करायचं आहे, चूज फाईल सिग्नेचरची सिलेक्ट करायचे आणि अपलोड सिग्नेचरवर क्लिक करायचे. हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर ॲड्रेस हा टॅब येईल. की ॲड्रेसमध्ये हे सगळी काही माहिती आहे हे आपल्याला फिलअप करायचे, ज्याच्यामध्ये स्टेट कोणते आहे, राज्य, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, जिल्हा, तहसील कोणता आहे तो, तालुका, विलेज, गाव कोणता आहे ते, पिनकोड काय असेल तो आणि पूर्ण ॲड्रेस जो काय आहे तो इथं आपल्याला एंटर करायचा आहे. आणि जर तो परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस सेम असेल तर याच्यावर टिक करायचे, जेणेकरून तो परमनंट ॲड्रेस हा इथं ॲटोमॅटिकली फिलअप होऊन जाईल. तर मी ही सगळी माहिती फिलअप करून घेतो. तर ही सगळी माहिती मी फिलअप केलेली आहे. आता याच्यामध्ये इज करस्पॉन्डिंग परमनंट ॲड्रेसवर क्लिक केलं की हा ॲटोमॅटिकली होईल. तो मी क्लिक करून घेतो आणि सेव्ह बटनवर क्लिक करतो. तर हे मी पूर्ण सेव्ह बटनवर क्लिक केलं की इथे येईल डाटा सबमिटेड सक्सेसफुली. ओकेवर क्लिक करायचे. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही स्टेप कंप्लीट 3 स्टेप केल्यानंतर आपल्याला इथं या फेजमध्ये लॉक प्रोफाईल हा ऑप्शन दिसेल. तर लॉक प्रोफाईल ह्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं एक क्वेश्चन येईल डायलॉग बॉक्स, आर यू शुअर टू लॉक प्रोफाईल. ओकेवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपण जायचं आहे पुढच्या स्टेपला. प्रोफाईल झाल्यानंतर सेकंड फेज येईल अप्लाय फॉर प्रोग्राम्स. इथं अप्लाय फॉर सब्जेक्ट. तर अप्लाय फॉर सब्जेक्टसाठी सब्जेक्ट फॉर एंट्रन्स इथं आपल्याला सिलेक्ट करायचे ज्या विषयासाठी आपण एक्झाम देणार आहोत. त्याच्यानंतर ॲपियर जर असेल तर याला चेकबॉक्सवर टिक करायचं. ॲपियर नसेल तर चेकबॉक्सला टिक करायचं नाही. इथं PG पर जर ॲपियर नसेल तर आपला जो फायनल मार्कलिस्ट आहे MSc सेकंड इयरचं, तर त्यावेळेचे जे MScचे जे मार्क्स आहेत एंटर PG पर्सेंटेज ते आपल्याला इथे टाकायचे आहेत. कॉलेजचं नाव, युनिव्हर्सिटीचं नाव, एक्झामिनेशन कधी झाले ते, पासिंग इयर, सीट नंबर आणि सब्जेक्ट ही पूर्ण माहिती इथं टाकायची. तर मी ही पूर्ण माहिती इथं फिलअप करून घेतो आणि कन्फर्म या बटनवर आपल्याला क्लिक करायचं. तर मी कन्फर्म करतो. कन्फर्म केल्यानंतर असं येईल डाटा सबमिटेड सक्सेसफुली. ओकेवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर पुन्हा इथं लॉग बॅच येईल. त्या लॉग बॅचवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओकेवर क्लिक करायचं आहे. तर इथं ओके बटनवर मी क्लिक करून घेतो. तर हे झाल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप येईल ते म्हणजे पेमेंटची. तर इथं बॉटम साईडला जर पाहिलं आपल्याला इथं, तर इथं पूर्ण डिटेल्स येईल. फी पे ऑनलाईन. तर इथं आपल्याला फी पे ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे. इथं पेमेंट स्टॅटस आपला नॉट पेड आहे. फी आहे 600 रुपये. तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं असा इंटरफेस येईल. तर मेक अ पेमेंट असा इथं याच्यावर ॲक्सिस बँकचं पेमेंट गेटवे, याच्यावर मेक पेमेंटवर जरी ॲक्सिस बँकचं आपलं नसेल कार्ड तरी आपण इथं मेक अ पेमेंटवर क्लिक करायचे. मेकअप पेमेंटवर क्लिक केल्यानंतर इथं पूर्ण डिटेल्स येईल. ती डिटेल्स चेक करायचे आणि टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथं कार्ड जर इंटरनेट बँकिंग असेल तर इंटरनेट सिलेक्ट करायचं, UPI असेल तर UPI, कार्ड असेल तर कार्ड. तर माझ्या केसमध्ये हे कार्ड आहे तर मी कार्ड सिलेक्ट करतो आणि आपलं ॲक्सिस बँक असेल तर ॲक्सिस किंवा ऑदर असेल तर ऑदर. तर ह्या केसमध्ये ऑदरला मी सिलेक्ट करतो आणि पुढच्या स्टेपला जातो ज्याच्यामध्ये आपल्याला कार्ड इथं हे जे पे विया कार्ड इथं दिसेल याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पूर्ण माहिती, कार्ड नंबर, CVV, ओके, व्हॅलिडिटी, CVV आणि नेम हे आपल्याला एंटर करायचं आणि कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं. तर इथं फीचं त्या किती आहे ते इथं पूर्ण डिटेल्स आहे की 600 रुपये फी आणि याचे चार्जेस काही लागलेले नाही. तर टोटल चार्जेस 600 रुपीज आहे. कार्डनुसार हे चार्जेस वेगवेगळे असू शकतात. 600 किंवा 600 प्लस इथं आपल्याला फी इथं दिसू शकते. याच्यावर आपल्याला कंटिन्यू टू पेपर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर किंवा जो कार्ड असेल त्याच्या OTP येईल मोबाईल नंबरवर. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आणि कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर कन्फर्मिंग पेमेंट इथं असं चालू होईल आणि नंतर थोड्या लगेच वेळात इथं पेमेंट सक्सेसफुल असं इथे दिसेल. तर आपलं हे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. आता हे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे त्याची प्रिंटआउट आपल्याला डाउनलोड करायची आहे. त्यासाठी इथं मेक अ पेमेंटच्या तिथं आता मात्र हे पेमेंट स्टेटस सक्सेसफुल आलेलं आहे. इथं टोटल फी आलेले, रिसिप्ट नंबर पण आले, प्रिंट रिसिप्ट पण आले. तर प्रिंट रिसिप्टवर आपण क्लिक करून ती प्रिंट रिसिप्ट आपण इथून डाउनलोड करू शकतो. तर या पद्धतीने आपल्याला प्रिंट रिसिप्ट भेटेल. ती एक त्याची एक प्रिंट काढून ठेवायची. त्यानंतर आपल्याला इथं जायचं आहे. हा असा डॅशबोर्ड पुन्हा येईल. डॅशबोर्डमध्ये आपल्याला जायचं आहे रिपोर्ट्स अँड हॉल तिकीट्सवर. रिपोर्ट्स अँड हॉल तिकीट्स गेल्यानंतर इथं रजिस्ट्रेशन फॉर्म जे काय फॉर्म आहे तो आपण इथून डाउनलोड करू शकतो. ते इथून डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्याची एक कॉपी आपल्याकडे ठेवायची.
अशा पद्धतीने आपण पेट एंट्रन्ससाठी एक्झामिनेशनसाठी आपण ॲप्लिकेशन करू शकतो। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। आणि याच्यामध्ये हॉल तिकीट जे आहे ते आपल्याला ज्यावेळी ही सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर थोड्या दिवसानंतर हॉल तिकीट आपल्याला इथेच या टॅबमध्ये आपल्याला भेटून जाईल। तिथून ते डाउनलोड करायचे आणि एक्झामिनेशनसाठी जायचं आहे।